नॉट रिचेबलचा वादच नको. एकनाथ शिंदेंनी एकाएकी घेतला हा मोठा निर्णय. आदेश आता स्पष्टच म्हणाले. आगामी निवडणुकीच्या धर्तीवर प्रत्येक पक्ष आपापल्या परीने तयारीला लागला असून यामध्ये शिवसेना शिंदेचा हा पक्षसुद्धा मागे राहिलेला नाही. गेल्या काही काळापासून सातत्याने विविध बड्या पक्षामधील कार्यकर्त्यांमध्ये होणारे बदल आणि पक्ष बदल पाहता कार्यकर्त्यामध्ये आणि आमदार नॉट रिचेबल होऊ नयेत यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक अतिशय महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या धर्तीवर शिवसेनेकडून शाखा प्रमुख पदापर्यंत कोणीही कार्यक्षेत्र सोडू नये असा उपमुख्यमंत्री शिंदेंचा आदेश असल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक होईपर्यंत आमदार, खासदार, माजी नगरसेवक ते अगदी शाखा प्रमुख पर्यंत सर्वच नेते मंडळी मतदारसंघातच राहण्याचा पक्षाकडून सूचना किंवा स्पष्ट करण्यात आलेल्या आहेत. अपरिहार्य कारणास्तव कार्यक्षेत्राच्या बाहेर जाताना मध्यवर्ती कार्यालयात कळवण बंधनकारक असल्याची बाबही या सूचनामध्ये अधोरेखित करण्यात आली आहे. निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना अलर्ट मोडवर आल्याचं इथं स्पष्ट होत आहे. महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेंनी हा निर्णय घेतला असून शिवसेना शिंदेच्या पक्षाच्या वतीने संबंधित पदाधिकाऱ्यांना या सूचना केल्या असून सदर सूचना संदर्भातील एक अधिकृत पत्रकही पक्षाच्या वतीने जारी करण्यात आलं आहे. प्रामुख्याने शिवसेनेच्या बैठकीतही एक सूर आढळला आला आहे. पदाधिकाऱ्यांनी विनाकारण आपलं कार्यक्षेत्र सोडून मुंबईत येऊ नये अशी भूमिका मांडण्यात आली आहे. ज्या व्यक्तीवर महत्त्वाच्या पदाची जबाबदारी आहे अशा व्यक्ती सातत्याने मुंबईत दिसत असून निवडणुका केव्हाही जाहीर होतील अशी स्थिती असल्यानं पदाधिकाऱ्यांनी मुंबईत न येता आपल्या कार्यक्षेत्रातील लक्ष केंद्रित करण्यात यावं अशी सूचना देखील दिली आहे. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशा बातम्या पाहण्यासाठी